भारतीय जनता पार्टीची काल नाशिक महानगर जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली। यामध्ये वर्तमानपत्रात पण वाचलं, चॅनलवर पण मी बघितलं की आमदारांच्या घरातल्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात आलं, परंतु असं काही नाही आहे। त्यांची कार्यक्षमता पाहून ते पद देण्यात आलेले। शेतकऱ्याच्या मुलानं शेतकरी झाला तर ती टीका होत नाही, परंतु राजकारण्याचा मुलगा राजकारणी झाला तर तो टीकेचा विषय होतो। मला वाटतं हे काही योग्य ठरणार नाही। वंश परंपरागत ज्यांचे व्यवसाय आहे ते व्यवसाय जर त्यांच्या मुलानं केले तर आपण कुठं काय म्हणतो का त्यांनी तेच केलं म्हणून। परंतु एखाद्या राजकारण्यातल्या घरातली व्यक्ती जर गुणवत्तेवर जर राजकारणात पुढे येत असेल तर त्याबाबत टीका होऊ नये असं माझं मत आहे। पण यामुळे इतर जे मामा राजवाडे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख होते त्यांना तुमच्या पक्षात घेताना स्थानच दिलं नाही कुठे। मामा राजवाडे नुकतेच पक्षात आलेले। मामा राजवाडेंना पक्षात घेतानाही सांगितलेले का तुमचं ज्येष्ठत्व, तुमचे अनुभव याचा नेहमीच आदर केला जाईल, परंतु कार्यकारिणी करताना त्यावेळेस कार्यकारिणी झालेल्या होत्या, मंडळाच्या कार्यकारिण्या होत्या, जिल्ह्याच्या कार्यकारिण्या झालेल्या होत्या। मामांच्या ज्या पक्षामधून आलेले आहेत मामा, ज्या पदावरून आलेले त्यांना निश्चितच न्याय दिला जाईल, त्यांचा कधी अनादर होणार नाही। भारतीय जनता पक्षामध्ये आलेल्यांनी तुम्ही पण अभ्यास करावा की जे भारतीय जनता पक्षात इतर पक्षांमधून नाशिकमध्ये आले, कोणाला प्रदेश उपाध्यक्ष केलं, कोणाला उपमहापौर केलं, अनेक पदं दिली त्यांना। आपण युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, आपण केले ना, पदं दिले नाही असं झालेलं नाही। त्यांच्या